आज आम्ही पाहणार आहोत नीतिमानाचा प्रभाव हा कसा असतो. नीतिमानाचा प्रभाव कसा असतो. आता प्रभाव म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे तेज, पराक्रम, सामर्थ्य आणि ऐश्वर्य. लक्षात घ्या प्रियानो. म्हणून त्याचं तेज, त्याचं सामर्थ्य, त्याचं पराक्रम, त्याचं ऐश्वर्य प्रियानो हा त्याचा प्रभाव आहे. मग त्या नीतिमानाचा, त्या धार्मिक मनुष्याचा, त्या देवभरू मनुष्याचा कसा प्रभाव असला पाहिजे. लक्षात घ्या प्रियानो, आज मी पण धार्मिक आहे, तुम्ही धार्मिक आहात. देवाची सेवा करणारे, देवाच्या सेवेत रात्रंदिवस काम करणारी मंडळी हे खरे नीतिमान. आणि मग त्यांचा प्रभाव कसा पडला पाहिजे, त्यांचं तेज इतरांवर कसं पडलं पाहिजे. आणि नीतिमानाचा प्रभाव जो आहे ना माझ्या बंधू आणि भगिनींनो, तो कायम जिवंत असतो. मरणानंतरही त्याचा प्रभाव कायम असतो. लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाले कसं शक्य आहे, असं करून होऊ शकतं का. मनुष्य हा मेल्यानंतरही संपत नाही, त्याचं अस्तित्व कायम आणि कायम असतं. तुम्ही म्हणाल शक्य नाहीये, कसं होईल. कारण बरीच मंडळी म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर सिंह होतो, हत्ती होतो, गाय होतो, बैल होतो, हरिण होतो, एक वेगळ्या प्रकारच्या योनीत तो जात असतो. परंतु पवित्र बायबल त्याला मान्यता देत नाहीये. प्रिय, याचं कारण असं आहे की मनुष्य किंवा नीतिमान मनुष्य जो आहे ना, तो त्याचं चारित्र्य, त्याचं वर्तन, त्याचा इतिहास आणि त्याची कथा, त्याचं संपूर्ण चरित्र, जीवन हे कायम असतं प्रियानो. हे संपत नाहीये, नष्ट होत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून पवित्र बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं, अब्राम आहे, मोशे आहे, एली आहे, ही मंडळी पहा अजूनही त्यांचं सामर्थ्य जशाच्या तशा अजून जिवंत आहे. लक्षात घ्या. ते तर आहेच, परंतु आम्ही पाहतो की साधू सुंदर सिंग ही व्यक्ती देखील पंजाबमध्ये, तिबेट या ठिकाणी आम्ही त्यांचं संपूर्ण जीवनक्रम जर पाहिलं तिबेटमध्ये, आज त्यांच्या सेवेमुळं, आज त्यांच्या बलिदानामुळं, आज त्यांच्या त्यागामुळं संपूर्ण पंजाब राज्य पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने हलून गेलेलं आहे. हे त्यांनी केलेलं परिश्रम, हे त्यांनी केलेलं गुडघे टेकलेले, हे त्याचं एक फार मोठं त्या ठिकाणी आशीर्वादाची आम्हाला लाट उसळलेली त्या ठिकाणी पाहायला मिळते. हे ते सामर्थ्य प्रियानो, ते तेज, तो पराक्रम, ते ऐश्वर्य, तो नीतिमानाचा प्रभाव आजही कायम आहे. प्रत्येक घरामध्ये चर्च आहे, झाडाखाली चर्च आहे, हॉलमध्ये चर्च आहे, मोठमोठ्या मीटिंग होत आहे. सगळीकडे परमेश्वराचा गौरव आणि सन्मान पंजाबमध्ये चालू आहे. साधी गोष्ट प्रिय, हे नीतिमानाचा प्रभाव हा कायम जिवंत असतो, तो मरणानंतरही जिवंत असतो. तर आम्ही पाहिलं पवित्र बायबलमध्ये 2 राज्ये आणि याचा 13वा अध्याय आणि 20 ते 21 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की एलिशाच्या अस्थींना स्पर्श झाल्याबरोबर एक मृत मनुष्य जिवंत होऊन आपल्या पायावर उभा राहतो. साधी गोष्ट नाही. एक मृत मनुष्य जिवंत होतो आणि उभा राहतो. म्हणजे त्याच्या हाडांमध्ये किती पॉवर आहे, किती सामर्थ्य आहे एलिशाच्या. अरे कधी मेला, काय मेला, किती वर्ष झाले त्या कबरेला, त्या हाडांना, परंतु त्या हाडामध्ये इतकं सामर्थ्य होतं की तो मनुष्य त्या ठिकाणी जिवंत होतं. लक्षात घ्या. खाली जर पाहिलं आम्ही तर एलिशा मरण पावला आणि त्याला पुरले, परंतु कबरेत सुद्धा एलिशाच्या चारित्र्याची साक्ष म्हणून देवाने आपले सामर्थ्य त्या ठिकाणी प्रकट केलेले आहे. साधी गोष्ट नाही प्रियानो. आणि म्हणून आम्ही जर पाहिलं पवित्र बायबलमध्ये की एलिशा हा जो संदेश आहे ना, प्रेरणादायक संदेश आहे. पवित्र बायबलमध्ये दुसरे राज्य आणि याचा 13वा अध्याय आणि 20 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे पहा. मृत व्यक्ती त्या एलिशाच्या हाडांना त्याचा स्पर्श होतो आणि आपल्या पायावर उभा राहतो. पहा 2 राज्ये 3रा अध्याय या ठिकाणी मी पाहूया. एलिशा मृत्यू पावला व लोकांनी त्यास मूठमाठी दिली. 9व्या वर्षाच्या आरंभी मोवाबी टोळ्याने देशावर स्वारी केली. तेव्हा लोक एका मनुष्यास मूठमाठी देत असता त्याच्या नजरेस एक टोळी पडली आणि त्यांनी ते प्रेत एलिशाच्या कबरेत टाकलं. तेव्हा एलिशाच्या अस्थिस स्पर्श झाल्याबरोबर तो मनुष्य जिवंत होऊन आपल्या पायावर उभा राहिला. लक्षात घ्या प्रेम. ते घाबरले. एक टोळी आली, युद्धाची टोळी आली. आता त्या लोकांना वाटलं, ते प्रेत क्रिया घेऊन जाण्यानं वाटलं, अरे बापरे, आता हे आपल्यावर हल्ला करतात की काय. म्हणून ते घाबरले आणि घाई एक तिथं ती कबर होती, त्या कबरेमध्येच ते खड्डा होते, त्याच्यामध्ये टाकून दिलं. ते तर पळून गेले,
परंतु हा मनुष्य जिवंत झाला. प्रिय लक्षात घ्या, त्याचं अस्तित्व मेल्यानंतरही सारखं असतं, तेच असतं. लक्षात घ्या. पवित्र बायबलमध्ये अजून एक आम्ही उदाहरण पाहणार आहोत. दुसरे राजे याचा 4था अध्याय पहा. दुसरे राजे याचा 4था अध्याय. त्या ठिकाणी देखील आम्हाला एक वचन पाहायला मिळतं पहा. शुनेम येथील एक थोर स्त्री असते. थोर या शब्दाचा अर्थ आहे दादा श्रीमंत, बुद्धिमान, हुशार, चालाक, चाणक्य असा या थोर या शब्दाचा अर्थ आहे. अशी एक बाई त्या ठिकाणी राहते आणि तिला बाळ नसतं, परंतु या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की अलेक्सा जातो आणि त्या बाईला गहजीच्या शिष्याच्या द्वारे विचारणा होते, तुला कशाची गरज आहे? तर तिला बाळाची गरज असते आणि त्याच्या प्रार्थनेद्वारे त्याला सुंदरसं त्या बाईला बाळ होतं. 12 वर्ष ते बाळ जगतं आणि कालांतराने ते मरतं आणि मेल्यानंतर ती बाई त्याला आरडते, ओरडते आणि बोलती. काय म्हणते बा 28 वचनामध्ये? ती म्हणाली, मी स्वामीकडे पुत्रांचा वर मागितला होता काय? माझी वंचना करू नका असे मी म्हटले होते ना. तेव्हा अलिशाने काय केलं? गहिजीला सांगितलं, हे ही काठी घे आणि त्याच्या जिभेला त्याच्या शरीराला लाव आणि लगेच तो जिवंत होईल. परंतु ती काठी घेऊनही तो मुलगा जिवंत झालेला नाहीये. मग तो गहिजी त्याच्याकडे वापस येतो आणि प्रियानो त्याला सांगतो की तो काही जिवंत झालेला नाहीये. लक्षात घ्या प्रियानो. परंतु ती आई काय म्हणती, ती बहीण काय म्हणती त्या मुलाची आई, की मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला मी सोडणार नाही. 38 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की माझ्या देवाच्या जीवित शपथ, आपल्या जीवित शपथ, मी तुम्हाला सोडणार नाही. लक्षात घ्या प्रियानो. आम्ही पाहतो की खाली की स्वतः अलेशा त्या ठिकाणी जातो आणि त्याच्या हातावर हात, पायावर पाय ठेवतो आणि त्याला ऊब देतो. प्रियानो, अगदी एका क्षणामध्ये ते मूल जिवंत होतं आणि त्याला ऊब मिळाल्याबरोबर तो 7 वेळा शिंकतो आणि तो जिवंत होतो. लक्षात घ्या प्रियानो. मेलेल्या माणसामध्ये ते सामर्थ्य परमेश्वर आम्हाला पाहायला मिळतं की नीतिमान जो अलेशा त्याच्या तो सामर्थ्य त्याच्यामध्ये आलेला आहे, तो मुलगा जिवंत झालेला आहे. पहिले राज्यामध्ये आम्ही पाहिलं, पहिले राज्य 17 अध्याय आणि त्या ठिकाणी 17 अध्याय 17 ते 24 वर्षांमध्ये एक एलिया आणि एक सारफत इथली जी एक विधवा असते प्रियानो, त्या ठिकाणी जो दुष्काळ पडलेला असतो आणि त्या दुष्काळामध्ये तो त्या बाईकडे येतो, तिला तो भाकर मागतो. प्रियानो, आम्हाला ही कथा माहिती आहे, ही गोष्ट माहिती आहे आणि आम्ही पाहतो की कालांतराने तिथेही त्या बाईला एक सुंदरसा मुलगा होतो आणि तो मुलगा मरतो आणि तो मेल्यानंतर आम्हाला या ठिकाणी एक गोष्ट पाहायला मिळते की एलिया त्याच्यावर 3 वेळेस पाखर घालतो, परमेश्वराचा धावा करतो प्रियानो आणि एका क्षणामध्ये तो मुलगा जिवंत होतो आणि म्हणून एलियाचा शब्द परमेश्वर ऐकतो. लक्षात घ्या प्रियानो. आज मला या ठिकाणी पाहायला मिळतं की माणूस मेल्यानंतर माणूसच जिवंत होतो. गाई, बैल, हत्ती, वाघ, सिंह ह्या गोष्टी होत नाहीयेत. आम्ही जर पाहिलं पवित्र बायबलमध्ये अजून एक वचन आहे पहा. योहान सुवर्तमान याचा 12 अध्याय आणि 24 वचनामध्ये प्रभू येशू म्हणतो की गव्हाचा दाणा जमिनीत टाकला आणि तो 4 दिवस मरतो आणि लगेच जिवंत होतो. त्याला हजारो दाणे येतात, हजारो उंबे त्याला येतात प्रियानो. म्हणून त्याचं अस्तित्व कायम असतं. नीतिमानाचं प्रभाव, त्याचं अस्तित्व जिवंत राहतं, मरत नाही. लक्षात घ्या. गहू पेरला तर तांदूळ कधी उगवणार नाही. हुलगे, मका अशा प्रकारचं पीक येणार आहे. गहू पेरला, गहूच उगवणार आहे. येशू आमच्यासाठी मेला, येशू जिवंत झाला. आम्ही मरणार, आम्ही देखील शेवटच्या काळामध्ये आम्हीच उठणार आहोत आणि आमचा न्याय ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे तो करणार आहे. म्हणून प्रियानो, मनुष्य मेला, मनुष्य उठणार आहे. खाली असं म्हटलेलं आहे की याकोब असा म्हणतो 4 आणि 14 मध्ये की तुम्ही हवेची वाफ आहात, क्षणात दिसते वाफ आणि क्षणात नाहीशी होते. आम्ही देखील काही दिवस हवेची वाफ असतो, क्षणात दिसतो, क्षणात आम्ही नाहीसं होतो. लक्षात घ्या प्रियानो, असं आमचं जीवन आहे. परंतु ती वाफ कायमची नष्ट होत नाही. पहा, समुद्रात पाणी असतं, त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन झालं की ती वाफ ढगात जाते, त्याचा एक ढग तयार होतो आणि मग त्याला गार हवा लागली की तेच वर गेलेलं पाणी पुन्हा पावसाच्या रूपाने खाली येतं. अस्तित्व कायम असतं. नीतिमानाचा प्रभाव त्याचा जिवंतपणी आणि मरणानंतरही कायम असतं. लक्षात घ्या. म्हणून त्या पाण्याचं, ते वाफेचं अस्तित्व संपलेलं नाहीये. असं नाही झालं की ती वाफ वर गेली, पाणी तयार झालं आणि ढगातून ते खाली आलं, नंतर रॉकेल आलं, पेट्रोल आलं, डिझेल आलं, असं झालं की नाही. पाणी वर गेलं आणि पाणीच खाली आलेलं आहे. मनुष्य मरतो, मनुष्य जिवंत होतो. म्हणून प्रियानो, आम्ही पाहतो की नीतिमानाचा प्रभाव हा कायम जिवंत असतो.
मरणानंतरही तो तसाच राहतो. म्हणून याकरता आम्ही नीतिमानाचा प्रभाव जसा असतो तसे आम्ही असलो पाहिजे आणि दुसऱ्यांसाठी आत्मिक जीवनाचे आम्ही एक साधन झालं पाहिजे. म्हणून प्रियानो, आजच्या वचनामध्ये आम्ही एकच गोष्ट आज पाहणार आहोत. आम्ही जर नीतिमान आहोत, आमचा प्रभाव जिवंतपणे बी तो राहणार आहे. आणि जो नीतिमान आहे तर ते जिवंतपणे तो प्रभाव राहण्यासाठी, त्याचा तेज, त्याचं सामर्थ्य आणि पराक्रम ऐश्वर्य राहण्यासाठी आज आम्हाला तयारी करायची आहे. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र करायचं आहे. कारण प्रियानो, आमचा देखील इतरांना त्याचा फायदा होणं, इतरांना देखील त्याचा उपयोग होणं, इतरांना त्यांचं जीवन बदलण्याचं एक साधन आम्ही झालं पाहिजे. ज्याप्रमाणे अलेशा झालेला आहे, एलिया झालेला आहे, अब्राम झालेला आहे, मोशे झालेला आहे. प्रियानो, अशा रीतीने आम्ही देखील देवाचे एक लोकांच्यासाठी साधन आम्ही होणं गरजेचं आहे. हे करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला योग्य ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य देव. गॉड ब्लेस यू.